अहिल्यानगरमध्ये शिवशक्ती भीमशक्ती जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप हे सहभागी झालेले होते आणि या सभेमध्ये पडळकर यांनी मोठं विधान केलंय। मुस्लिम भारताला युद्धाचं घर मानतात असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकात लिहिल्याचा खळबळजनक दावा पडळकरांनी केलाय। फाळणीच्या वेळी बाबासाहेब म्हणाले होते, पाकिस्तानचे हिंदू भारतात आणा, इकडचे मुस्लिम तिकडे पाठवा। त्यावेळी बाबासाहेबांचं ऐकलं असतं तर आज मोर्चा काढायची वेळ आली नसती असं पडळकरांनी म्हटलेलं आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी हे अगोदर लिहून टाकलं की बाबांनो, या लोकांना देशाचं काही पडलेलं नाही। आणि जेव्हा फाळणी होत होती तेव्हा बाबासाहेब म्हणत होते, ह्यांना रेल्वेच्या गाडीमध्ये भरून सगळे तिकडे पाठवा आणि तिकडचे सगळे हिंदू इकडे आणा। जर बाबासाहेबांचं ऐकलं असतं तर आता आपल्याला मोर्चा काढायची वेळ आली नसती। म्हणजे बघा किती बुद्धिवान माणूस होता। अरे परवा ती डुकरं इथं येऊन बोलली, काय बोलली? आम्ही अहमदनगर बोलणार, अहिल्यानगर बोलणार नाही। तुमच्या जर नाही खुट्टा ठोकला तर तुम्ही आम्हाला नाव सांगा। नितेश राणे पर्यंत आणि संग्राम भैया पर्यंत जाऊस तर तुम्ही थडग्यात जाल ह्याचा विचार तुम्ही केला की नाही केला? आणि तुम्ही किती जरी अहमदनगर म्हणण्याचा प्रयत्न केला आणि तिकडे औरंगाबाद म्हणण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती, तुमच्या शाळेच्या दाखल्यावरती तुम्हाला कुठलंही प्रमाणपत्र सरकारचं मिळेल। तुम्ही एखादी प्रॉपर्टी घेतली, घर घेतलं, जागा घेतली, दुकानात जाऊन एखादं कप घेतला, बिलावरती अहिल्यानगरच येणार। तुमचं नाव इकडं पुढं अहिल्यानगर, इकडं नाव तुमचं प्रॉपर्टी, तिकडं अहिल्यानगर। ते तुम्ही बदलू शकत नाही आणि ते बदलण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका। तुम्ही संपाल, तुम्ही बदलाल, परंतु आता शहरांची नावं बदलणार नाहीत।